माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। तर काल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं आपण पाहिलं होतं आणि कालपासून दोनदा भेट घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। सरपंच देशमुखांनंतर आता महादेव मुंडे हत्या प्रकरणातही धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आरोपी वाल्मिक कराडचं कनेक्शन पुढे आलंय। त्यामुळे धनंजय मुंडेंच्याही अडचणी वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे ते भेटीगाठी घेत असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे अजितदादांनी परळीला आपली माणसं पाठवावीत म्हणजे कळेल की तिथं काय चाललंय अशी खोचक प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता दिली आहे। ते भेटायचं काम आहे त्यांचं, ते भेटतील। आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही। शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। परंतु हे सगळं जे घडतंय संगीत दिघोळेपासून आता हे महादेव मुंडेपर्यंत एकूण मर्डर 13 का 14 झालेत तिथं आतापर्यंत। आणि हे सगळे जे कोणाच्या भोवती घुटमळतंय याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।